नमस्कार। आज आपण मक्याच्या दाण्याची भजी करायची आहेत। त्यासाठी मी ही 2 मक्याची कणसं घेतली आहेत, मिरची, आलं आणि तांदळाचं पीठ। आता ह्या कणसाचे दाणे आपण काढून घेऊया। आता मी हे कणसाचे दाणे काढून घेतलेत आणि आलं आणि मिरची ह्याचेही तुकडे करून घेतलेत। ते दोन्ही एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे, पण खूप बारीक नाही करायचं, थोडं जाडसरच ठेवायचं। आता आपण हे मक्याचे दाणे त्यामध्ये आलं आणि मिरची घालून मिक्सरमधून वाटून घेतलेत, पण ते खूप बारीक पण वाटायचे नाहीत आणि त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही। आता आपण हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया। वाटलेले दाणे, तांदळाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ आणि हळद। आपण हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया मोठ्या भांड्यामध्ये। हे वाटलेले आपले दाणे, त्यामध्ये पीठ, तांदळाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ, हळद। आता हे सर्व साहित्य मी एकत्र करून घेते, म्हणजे हे भजीचं बॅटर तयार झालं। आता हे सर्व आपलं एकत्र करून झालंय। यानंतर आपण भजी तळायची, त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापत ठेवलंय आणि तेल तापेपर्यंत आपण चटणीची तयारी करूया। चटणीला लागणारं साहित्य: कोथिंबीर, मिरची, अर्ध लिंबू, जिरं आणि थोडेसे शेंगदाणे, मीठ आणि साखर। आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आता आपली चटणी तयार झाली आहे। आता आपण भजी तळायला घेऊया। हे जे भजीचं वाटण आहे त्याच्यावरती आपण तीळ घालून घेऊया। असे तीळ पसरून घेऊया आणि ते भजी तयार झाली की हे वरती तीळ चिकटलेले त्याचे खूप छान दिसतात आणि लागतातही चांगले। आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। त्यानंतर गॅस थोडा बारीक करावा आणि भजी त्यामध्ये सोडावी। एका बाजूने झाल्यानंतर परत उलटून घ्यावी। आता आपला एक लॉट करून झाला आहे। आता बाकी सर्व उरलेले आहेत ते करून घेऊया। अशा प्रकारे आपली भजी आता तयार झाली आहेत। ती तुम्ही चटणी आणि सॉसबरोबर खाऊ शकता। ही भजी तुम्ही नक्की करून बघा, घरातील सर्वांना खूप आवडतील, तसंच मुलांनाही खूप आवडतील। ही रेसिपी करायलाही सोपी आहे आणि सगळ्यांना आवडणारीही आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।